तू सूरजले समजावून सांगजो हा, माय घरी गिरी गोष्ट नको काढू म्हणा हा, नाही तर मग माय बाबा गिबा भेटले माझी सूरज आहे बडबड्या हा, गोष्ट काढून दे अगं आनंद आपत काय. घरी गेल्यावर सांगतो मी त्याला समजावून. तू काय टेन्शन घेतो, नाही सांगत ते. एवढे काही वाईट नाही सूरज, एवढे काय वाईट आहे का समजते त्याले. फक्त त्याचं श्याम मध्ये जास्त मन दुखते. श्याम कसा चांगला मित्र आहे का नाही श्याम भाऊ हा, तर त्याच्यामुळे जास्त मन दुखते श्याम. तू श्याम सोबत नाही म्हटलं का नाही तर म्हणून होई तो राग होई त्याकडं काढून राहिले. नाही समजत नाही तर काय त्याले. गोष्टी बंद कर ना बा हा, आता गोष्टी बंद कर ना. गाव येऊन राहिला जेवढं नुसते गोष्टीच करत राहता. काय हे असे आहे म्हणून म्हटलं तुला ऑटोत बडबड नको करू यायच्या देखता. मी बरोबर सांगतो, तू टेन्शन नको घेऊ, तू टेन्शन नको घेऊ. नाही जात या घरपर्यंत गोष्ट. हो तेच म्हटलं मी. सामोरचं ते गाव आहे ना प्रकाशपूर, तिथं थांबून देतो रे. आणि किती रुपये तिकीट आहे रे दादा? 20 रुपये आहे रे, 20 रुपये आहे. 20 रुपये तिकीट. तुमचे 60 रुपये होईल तिघाचे. बापा वाढली गाडी तिकीट? वाढली नाही, तेवढीच आहे. तुम्ही माहित नाही आज आले का तर काय माहित. हो मी जास्त गाडीनंच फिरतो का नाही, त्याच्यामुळे मला माहित नाही एवढं. आज बायकोला घेऊन यावं लागलं ना मला, साडी घेऊन द्याले तर म्हणून मग याटून आणलो, तर त्याच्यामुळे मला माहित नाही. 20 रुपये आहे ना बरोबर. रोशनी, सूरज, राणी, बापा हे कुठून येऊन राहिले इकडून? कुठून येऊन राहिले बापा? राणी तर सकाळी गेली होती हो, आणि आता तर 5-5:30 वाजून राहिले आणि एवढ्या उशीर येतात. हे तर म्हणे 1:30-2 वाजताच येतो, आणि एवढ्या उशीर कशी काय आली म्हणते बी. आणि हे सूरज ना रोशनी कुठे गेलते निर्मलाबाई? मला नाही माहित बापा, मला नाही माहित कुठे गेली होती ते. काय माहित का? चाल बरं विचारू, चाल बरं. कुठे गेली होती, काय गेली होती तर हे कुठून येऊन राहिले काय माहित का. बस स्टॉपवरून. सूरज कुठे गेलता रे तू? आणि रोशनी घेऊन कुठे गेलता? काय नाही भाई, तिने म्हणलं होतं ना साड्या घेऊन देतो म्हणून, तर घेतल्या ना बापा तिनं. 2 साड्या घेतल्या चांगल्या. ते मागाच्या घेतल्या साड्या, अशा तशा नाही घेतल्या तिनं साड्या. मागाच्या साड्या घेतल्या का रे? आणि सकाळी तर सांगितलं नाही जातो बा म्हणून दोघे जण तुम्ही. मध्ये काहीच तर नाही सांगितलं रे, अचानकच कशी काय गेले? अहो आई, माझं डोकं दुखून राहिलं होतं लय. माझं डोकं दुखून राहिलं होतं तर मी आलो घरी, आराम करतो म्हटलं आता थोडासा. हिने लावलं टुनटुन माय वांग, चल ना माझ्या घरी गमून नाही राहिलं. मग तुम्ही नेतच नाही ना, असं तसं. मी म्हणलं चल तुझी बी ख्वाहिश पूर्ण करून घेतो. घे म्हणलं आता साड्या, एकच काय घेतो 2 घे. मग घेतल्या का साड्या? हो जी आई, घेतल्या. मग पन्न्या गिन्या तर दिसून नाही राहिल्या साड्याच्या. कुठे गेल्या होत्या पन्न्या? साडी गिडी कुठे आहे व? आजी राणीच्या बॅगेत टाकल्या ना जी साड्या. हो ती एवढी मोठी बॅग आहे तिची कॉलेजची, त्याच्यात दिल्या टाकून साड्या. मस्त घेतल्या. राणीने मला मदत करू लागली घ्यासाठी. मग ते दिसली होती मला. आम्ही गेलो होतो 2 वाजता, तर मग दिसली ते. तर मग मीच म्हटलं, ते म्हणे मी जातो म्हणे घरी. तर मीच म्हटलं तिले राहू दे बा, नको जाऊ, थांब म्हटलं माझ्यासोबत, सोबत जाऊ म्हटलं. मग आम्ही साड्या गिड्या घेतल्या आणि नाश्ता पाणी केला थोडसा, चाललो आलो. आता येऊनच राहिलो घरी. बापा तुम्हाला साड्या घ्यायला एवढा उशीर लागला काय व? नाही जी, साड्या घ्यायला एवढा उशीर नाही लागला काकू. साड्या घ्यायला कुठे उशीर लागला? साड्या लवकर झाल्या घेणं, पण नाही का याटच नाही भेटे नाही तर तिथं मार थांबा लागलं त्या बस स्टॉपवर. आता कुठे याटो आला का? आताच ते याटोतून उतरलो आम्ही, आणि तुम्ही दिसले बापा इकडं येतानी. वाटलंच मला, तरी पण आम्हाला याचा टाइम झाला असं म्हणलं तुमचा आईचा. मी म्हणतच होती आता सूरजले चाल मग घरी चल. आई बाबा आले असन का हो घरी? हो आले असन ना. काकू अनिल काकाले सांग जा, मना रोशनीले मीच थांबवलं होतं साड्या घ्यायसाठी. ते येत होती घरी, पण मला साड्या घ्यायच्या होत्या. ती एकटील काही सुचत नाही बा म्हटलं, तर म्हणून थांब म्हणलं तिले. तर म्हणून आमच्याच्यानंच उशीर झाला तिले. तुम्ही बोलाल तर नाही ना तिले? नाही तुमच्यासोबत होती ना, तर मग कायले बोलत? मग नाही बोलत तुमच्यासोबत. मी कायले बोलू आता? तुम्ही दिसले सोबत एवढे मोठे, मग कायले सूरज असल्यावर काही प्रश्नच नाही. चला घरी चला. चालू बाई, लवकर चाय मांडायला लावतो थोडसा रोशनीले. चाल बरं. या बाई रोशनी. आली जी आई. बाकीच्या बाहेर आले ना जी निर्मलाबाई मांग, त्या कधी येईल? ते तुम्ही टेन्शन नका घेऊ. बाकीच्या शकुनीबाई, अंजनीबाई येते आरामशीर येते ठेवायला. चला घरी. आता काय गावात आल्यावर काय राहिलं? आल्या त्या बी मांग या ना माझी वा. तुम्ही काय पाहून राहिले ते या, चला घरी. रोशने, हे मायवाला जेव्हापासून माहीत पडलं सूरजले, तेव्हापासून माझ्यासोबत नाही ह्याकडेच वागते सूरज. चांगला बोलत नाही, चांगला काही नाही, चांगला वागतही नाही. काय माहित का त्याला काऊन राग येऊन राहिला तर मायावाला. काही नाही जाऊ दे. ते बरोबर होईल. तू येवाला टेन्शन नको घेऊ. एकदाच ते लग्न झालं त्या सागर सोबत तर होईल बरोबर.
तसं तडलं ना बिचारे, माय बाबा ऐकूनच तर राहिले नाही. जाऊ दे, उद्या बोलू. तू येतो उद्या दुकानून माझ्या घरी, मग बोलू काय बोलायचं तर. चल आता माझी सासू आवाज देऊन राहिली, चल बरं घरी. आणि माझ्या साड्या जाता जाता देऊन दे जा इकडे, मी काही आता त्या घरी येत नाही. हो चल. हो रे बालुद्र, हो रे. काऊन रे, काय झालं रे? काय नाही काका म्हणे आजी आल्यावर चाय मांडायला लावतो म्हणे, मम्मीला चाय मांडायला लावतो म्हणे. मम्मी झोपूनच आहे आणि उठायचीच आहे मम्मी. बापा बापा, तू माय झोपूनच आहे का रे अजून? मी वावरातूनही आली, लोक स्वयंपाकाला लागले, संध्याकाळचे काम धामन, तू माय झोपूनच आहे. बोलली झोप आहे रे त्या माईची तर. बोलली झोप आहे. त्या बाबकीत कुठे गेल्या? झोपून म्हणजे डोळे नाही लावले आई ना, आई अशीच बसून आहे पण झोपून आहे. बया पोर काय करी, काय बोलून राहिला? झोपून नाही म्हणते, मग डोळे नाही लावले, मग बसू नाही पण झोपू नाही. काय बोलून राहिला तू ऋतू? काय म्हणतो रे तू? आली का बाई? आली? हो रे आली ना. काऊन तुझी वहिनी झोपली आहे म्हणते? काय झालं रे तिले? याचा वाला बाप गिप कुठं आहे? दादा नाही आहे, दादा गेला कामावर. आज दादा गेला कामावर. हो का रे, कामावर गेला का? आणि बरं झालं बाप्पा, जात जा म्हणा त्याला कामावर, ते तरी बरी राहील तुझी वाली भाऊजाई. नाही तर मग ते फन करते बरं, नवरा कामाला नाही गेला म्हणजे. बरं झालं गेलं तर जाऊ दे. आतापर्यंत या आली पाहिजे होतं ना रे, आला तर नाही. या नाही या. तू कोण नाही गेला? तू गेला नाही का आज कामावर? गेलो होतो ना त्यात एक तास तर गेला. भुलली का होतो? त्यात एक तास गेलो सूरजच्या गाडीवर बसून. सूरज आलता वापस आणि मी थांबलो होतो, आता आलो मी. असं पोरग तर म्हणते, ऋतू म्हणते त्याची माय झोपून आहे म्हणते. आणि संध्याकाळ होऊन राहिली आणि याची माय झोपून राहिली. स्वयंपाक पाणी नाही करत म्हणते का रे ते? याच्या मतान काय आहे, तो बहिणी तिकडं बसली आहे मागच्या अंगणात. हे काय पोरग मागच्या अंगणात बसली बहिणी. ते मोबाईल मध्ये पाहत असं काही, ते हे राहते रील म्हणते, ते पाहत होती. मला दिसली मांग बसून आहे याची आई. तर जा रे, त्या मम्मीला आवाज दे, जा चाय घी मांडायला लवकर ते आईले. जा बरं मी आईला आवाज नाही देत. आई मग माझ्यावरच रागवते, म्हणते जाय तिकडं अशी करते. मग ऐकत नाही माझ्या मतानं. आई तुम्ही द्या आवाज. हे पोट्टे बी बापानीच भेटते वाटते मायले. भल्लच पोरग आहे. अगो ते बा आई तिथं बसून आहे. ते बा काका तिथं बसून आहे. अभि दिसली ना बे मले बकण्या डोळ्याच्या. बहिणी, छाया वहिनी. अरे ते ऐकणारच नाही, तशी मोठी बैरी आहे. तिच्या कामाचं असलं म्हणजे ऐकते, बरोबर ऐकू जाते तिथे. आपल्या कामाचं असलं म्हणजे ऐकूच जात नाही तिथे. वहिनी, वहिनी. काय म्हणता जी शांभू, काय म्हणून राहिले? मी म्हटलं आई आली, तुम्ही चाय मांडता का? मी म्हटलं आपल्या रुद्रासाठी मी बिस्किट आणतो, ते बरी चाय मांडा म्हटलं सर्वांसाठी. मानता का? आले काय? आई आले का? बरं म्हणतो थांबा. आली. काय करत होती ती तिकडं अंगणात बसून? चापईन माई अशी आहे. सांगितलं तिने मोबाईल मध्ये रील पाहत होत्या वहिनी म्हणून. गेले का काय नाही विचारायला पाहिजे आता. अजून चिडन नाही का ते? काय बसून होती म्हणता मला बाहेर? अंगणात काय करून राहिली होती तर? काही तुम्ही काही साऱ्याच गोष्टीवर पाबंदी लावता का मायावाल्या? सगळ्याच गोष्टीवर लावता पाबंदी. अंगणात काही बसू नाही शकत मी? पण मी तर अंगणात बसून नव्हती, मी झाडत होती. अंगण झाडत होती तर मला शांभाऊजीचा आवाज आला म्हणून आली मी. अंगण झाडतच आहे तसं लागेच. तुमच्यासाठी चाय पाहिजे म्हणून आली बापा. अंगण फडा ठेवला तिथं अंगणात असा ना आली चाय मांडाले. हो का? जाय मांड मग चाय मांड. थकून गेली मी सारी. मांडतो जा ना जी शांभाऊजी. तुम्ही बिस्किट आणत होते ना, जा ना मग आण ना ऋतूसाठी. आणि ब्रेड बी घेऊन ये जा मस्त चांगले. म्हणून तो चाय मांडतो म्हणते. इथे पाहिजे मग चटक्याचं खाले. आणि जवळचे पैसे नाही द्यायचे, मग त्यालेच द्याजी शांभाऊजी आनाजी शांभाऊजी हे पैसे ठेवते दाबून. म्हणलं का जी तुम्ही आई? मला ऐकू आलं काहीतरी थोडं पुटपुट. काय म्हणत होते तुम्ही? काय नाही जाय चाय मांड. त्यावर आणते तो ऋतू. काकासोबत चाललो मी दुकानात. अरे तुले म्हणलं हे थैला घरात नेऊन ठेव आणि एक गिलास पाणी आण माझ्यासाठी थोडसा. जा बरं घेऊन ये बरं. काकासोबत नको जाऊ, काका आणते बरोबर. जा तू. आजीला एक गिलास पाणी आणून दे. जा बरं. नाही जी काकाजी, मी आठवतो तुमच्या सोबत. मी नाही आजीला का पाणी आणून देत. मी पहिले दुकानात येतो तुमच्या सोबत. मला चॉकलेट बी पाहिजे. अबे तर पहिले पाणी आणून दे. जा थांबतो मी तयारी. जा बरं. जा पाणी आणून दे आजीले, मग तुला दुकानात नेतो. जा लवकर. पक्क थांबा ना तुम्ही काकाजी, पक्क थांबा ना.
मी येतो. आजीला पाणी बी आणून देतो आणि आजी त्या थैला नेऊन ठेवतो. हा थांबा, मी येतो बरं. पुन्हा जा जा जा. अजय शांभाऊजी, शांभाऊजी, काय झालं जीवाईनी? चायपत्ती संपली आपल्या घरची. चायपत्ती घेऊन ये जा. चायपत्तीचं एक पॉकेट घेऊन ये जा. चायपत्ती संपली आपल्या घरची. बरं बरं ठीक आहे. सारं संपलं का चहा बहीण ते एक कदा म्हणा. आणतो आणतो. पिंड्या खेळतो का रे? खेळतो? टिप्पच खेळू ना आपण. टिप्पच टिप्पच खेळतो का? टिप्पच. लढी नको खेळू मग. तू लढी खेळतो मग. तू लढीच खेळतो म्हणून मग मला राग येते. मग मी तुला मारतो मग. पण आता मारत नाही तुले. मग लढी नको खेळू मग तू. हा मग मी खेळतो त्यासोबत. लढी खेळशील काय तू? नाही खेळशील ना? नाही खेळत मी लढी. तूच खेळत असतो कधी कधी लढी. मी नाही खेळत लढी. पण जाऊ दे, आता मी बिलकुल लढी नाही खेळत. मग तू टिप्पस आण, मी कोळसा आणतो आणि इथं फाडतो मग. हा आणि मग खेळू आपण. चांगली आणजो टिप्पस. माझ्यासाठी चांगली टिप्पस आणजो. पिंकी तू काय रुदूला रुदूला खेळायला लावू का आपल्यासोबत? पण त्याचे काका आहे ना, त्याचे काका मारून नाही का आपल्याला? बोलून ना त्याचे काका. ये बे लवकर. ए रुद्र ये. कुठे चालला बे एवढ्या घाई घाई? कुठे चालला बे? हो बे. अय श्याम्या, काही नाही बे. पोट्टेले बिस्किट घेऊन देतो म्हटलं, चॉकलेट घेऊन येतो आणि साखरनं पत्ती घेऊन येतो. चाय प्यायची इच्छा झाली तर आई आली घरी. रुदू खेळतो का आमच्यासोबत? खेळतो? आ ये ना आपण टिप्पस खेळू ना. नाही बा, माझ्या काका मग बोलन ना. मग मी चाय पिऊन येतो आणि चाय पिल्यानंतर चाय बिस्किट खाल्ल्यानंतर येतो मग. तेवढी तुम्ही खेळा. अबे ते डोकं दुखून राहिलं होतं ना. आणि कुठे गेलता बे तू? याटूतून दिसला उतरताना. राणी होती वाटते सोबत आणि रोशनी होती. टपर बसून होती तर दिसले तुम्ही येताना याटूतून उतरताना. आम्ही झोपतोच म्हणलं होतं, आरामच करतो म्हणलं. तुझी बहीण जगू देते काही मध्ये. हा नेलं तिनं मला साड्या घ्यायच्या आहे. चाल बा म्हणलं. नाही जर नेलं असतं तर कटकट लावली असती तिनं माय मागं. घेऊन गेलो तिला साड्या घ्यायला. मग राणी दिसली तिथंच मार्केटमध्ये सिटीत, तर तिला आणलं मग सोबतच. असं हो का? चाय संपून जाईन एवढा बी. मग हे ठेवतच नाही मग चाय. मग मी चाय कुठचा पी? चाय ना बिस्किट खाऊन येतो. मग तू मला एक चॉकलेट बी दे ना. त्या काकाले चॉकलेट मागतो घे. दे मग मला एक चॉकलेट. चॉकलेट दे मग एक. मला दे रे. मला दे तू रुदू. मी तुझी मैत्रीण आहे ना, मग मला दे. दोघांना एक एक चॉकलेट देतो. माझ्या काकाला घेऊन मागतो आता. मग मी जातो दुकानात. आई वाट पाहत असत. जाय उद्या सकाळी तयार राहायचो. उद्या सकाळी लवकर जाऊ आपण. हे सेंटिंगचं काम आहे ना, तर सकाळी लवकर निघू. तर उद्या सकाळी लवकर तयार राहायचं म्हणलं. माहिती आहे ना बी मला. येतो मी लवकर येतो. उद्या मी माझी गाडी घेणार नाही पण. कारण की माझ्या गाडीत पेट्रोल नाही आहे आणि मला इथून काही पैसे दिले नाही पेट्रोल टाकाले. आणि माया चुकारा कधी करतो तू? बाकीच्या इथे दिले माया कधी देतो तू? पैसे नाही ना माझ्या राजा माझ्याजवळ. घेऊन जा ना बे, संध्याकाळी घेऊन जा ना. लागेल तर घेऊन जा. आहे तू गावातलाच पोरगा काय यार तू बे. पण कधी दिले चालते माय, असं काही नाही. पण मग मला पेट्रोल पाणी आले त्याला लागते ना बे. आता हे रुद्रून होता तर एवढं काही लागे नाही. आता ते पोरग काका करून मागते का नाही, तर मग बरं नाही वाटत म्हणून त्यालाही द्यावं लागते. मग हे घेऊन ते घेऊन. तर जेवण झाल्यावर मी येतो तिकडं, तर तू पैसे बी घेऊन येतो. तसं कर मग. दे मग मला उद्या. पण आता पेट्रोल कुठून टाकू? मी सिटीतच जावं लागते. तर तुझी गाडी घेजो उद्या. तुझी गाडी घेजो. ठीक आहे ना. चालन माझी गाडी घेतो. सकाळी येतो मग लवकर माझ्या घरी. येतो 9 वाजता येतो सकाळी. हो येतो. तू येस पाय पहिले तू उठतं का नाही उठत लवकर. तर मलाच तुले जय सूरज करावं लागते. आता अलार्मच लावतो. जातो मग मी दुकानात. चल बे पोट्ट्या, चल बे. ए रुद्र चाल रे. काका बोलून राहिले. मस्त खेळते बा रुद्र इथं. मस्त खेळते. पिंके जा ना. अभ्यास गिभ्यास नाही का तुला घरी? खेळते ना बे. खेळते तर तू ना मोठा अभ्यास केला होता तर खेळूही नाही देत. खेळू दे. चल बे, नाही तर मी चाललो जातो एकटा.